नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवडचा निकाल लागला. पिंपरी चिंचवडमध्ये आपण 1000च्या आसपास मतं घेतलेले आहेत. हार झाली, मान्य आहे. मनापासून सर्व मतदारांचं मनपूर्वक आभार. तुम्ही माझ्यावरती 9 दिवसाच्या आतमध्ये आलेल्या एका मुलाला एवढा विश्वास ठेवलात जे की 1000च्या आसपास तुम्ही मला मत दिलात. दुसऱ्या बाजूला ही निवडणूक लढण्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की काँग्रेसमधले दिग्गज नेते पळ काढत होते. शहराध्यक्षापासून ते आजी माजी नगरसेवक सगळे जिकडच्या तिकडं सत्तेच्या मागं पळापळ करत होते. त्यावेळेस शहरामध्ये काँग्रेसचा झेंडा पडू न देणं हा माझा सर्वात महत्वाचा उद्देश होता. काही असो, हार जीत ही वेगळी गोष्ट आहे. ज्या प्रभागामध्ये मी राहत सुद्धा नव्हतो, ज्या प्रभागामध्ये माझं वोटिंग नव्हतं, अशा प्रभागाने मला 1000च्या आसपास मत दिले. त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांचं खूप मोठं योगदान आहे. तुम्ही आर्थिक बाजूने सुद्धा मदत केलात. त्याच्यासोबतच माझे जेवढे काही सहकारी होते माझ्यासोबत, त्यांनी त्यांच्या मौल्यवान वेळेतला वेळ काढून, फॅमिली टाइमचा वेळ सुद्धा काढून त्यांनी माझ्या कॅम्पेनसाठी म्हणजे आपल्या कॅम्पेनसाठी वेळ दिला. त्यांचंही सगळ्यांचं मनपूर्वक आभार. राहिली गोष्ट आता ह्याच्या पुढची लढाई आपण काँग्रेसचा झेंडा अशा वादळामध्ये सुद्धा धरलो होतो आणि ह्याच्यापेक्षा कमी तर नाही होऊ देणार. पिंपरी चिंचवडमध्ये एक डेमो मॉडेल म्हणून आपण काँग्रेसचं बनवू आणि हे लोक जे म्हणत आहेत की काँग्रेस ह्या शहरामध्ये नाही, त्यांना पुढच्या पंचवार्षिकमध्ये काँग्रेसचा झेंडा इथं त्या महानगरपालिकेच्या कुठं ना कुठं फडकताना दिसेल, एवढं आश्वासन देतो. आणि सगळ्यांच्या सहकार्याबद्दल मनाच्या आणि बेंबीच्या देठापासून सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.